आज होता माझ्या मुलाचा बड्डे आणि आम्ही सगळेजण निघालो त्याला कपडे आणायसाठी। आता मुलाला कसं लयच उत्साह असतो, बड्डे असते तर भरपूर ते वेट करतात, बड्डे म्हटलं चला आज कपडे घेऊया। तो बोलला होता मला कपडे नको आहे, पण मग आम्ही गेलो, मम्मी मी माझी मुलगी। आल्याच्यानंतर थोडं इकडं पायी चालत यावं लागते, मग टॅक्सी भेटली आणि टॅक्सीमध्ये बसलो आणि निघालो। मग दुकानामध्ये आल्याच्यानंतर कपडे बघितले, 4च जीन्स बघितले, मग लगेच पसंत पडले। अगोदर एक चेक करून बघितला, तो थोडा टाईट होता, मग थोडा लूजच घेतला आणि दुसरा बघितला तर छान आला। आणि शर्ट हे पसंत माझ्या मुलीचं आहे, तिला खूप आवडलं, म्हणे हेच घे भाऊला। मग ते शर्ट घातलं, छान वाटू लागलं। मग ड्रेस घेतला त्याला आणि बड्डे होता तर मग आई बोलली की तुला काय खायचं, तर मुलांना कसं पाणीपुरी चटपट खायला आवडते, मग त्याला पाणीपुरी खाऊ घातली मस्त। म्हटलं आता बड्डे आहे तर सगळे त्याच्या इच्छा पूर्ण करावं। मग आई बोलली आता बांगड्या पण भरून घे, मग बांगड्या भरून घेतल्या आम्ही, मम्मीने आणि मी सारख्याच बांगड्या भरल्या। बांगड्या वगैरे भरून झाल्या मस्त, तिनं पण भरल्या, मला पण भरल्या। बांगड्या भरून झाल्याच्या नंतर म्हटलं आता चला घरी स्वयंपाक वगैरे बनवायचा होता। मग बसलो गाडीमध्ये आणि घरी आल्याच्या नंतर ड्रेस घालून बसला, सगळ्यांनी ऑक्शन केलं, त्याला ओवाळलं, सगळेजण ओवाळणं झाल्याच्या नंतर मग केक आणून ठेवला आणि मस्त मेणबत्ती लावली, त्यानं फुकली, मस्त बड्डे एन्जॉय केला। मग केक कटिंग केला, सगळ्यांनी केक खाल्ला आणि घरच्या घरीच केला होता, जास्त कोणाला बोलवलं नाही, घरचेच होते सगळे। म्हटलं जाऊ द्या, मग बिर्याणी बनवली होती बड्डेला मस्त, सगळेजण बिर्याणीचा व्हिडिओ तो टाकलेलाच आहे। मस्त बिर्याणी बनवली, चिकन बिर्याणी बनवली होती मस्त, चिकन बिर्याणी पण एन्जॉय केली, सगळ्यांनी सोबत बसून खाल्ली। बिर्याणी बनवून झाल्याच्या नंतर बसलो सगळेजण सोबत, चला आता आमची बिर्याणी रेडी झाली, आम्ही खातो, तुमचा कसा बड्डे झाला। आमचा तर खूप आज फिरण्यातच दिवस गेला पूर्ण, सगळे थकून गेलो, पटापट बिर्याणी खाल्ली आणि सगळ्यांनी आराम केला। आणि बिर्याणी खात असताना हे आमच्या घरचं एक छोटंसं बाळ आहे, लय परेशान करतं आहे। चला बाय, आवडलं तर लाईक